स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शिरगुपी गावातील मल्लिकार्जुन सभा भवन येथे तिसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गदग जिल्हा व शारीरिक शिक्षण अधिकारी तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते शांताराम जुगडे म्हणाले की शिरगुपी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत 6 राज्यातील कराटे स्पर्धक सहभागी होत आहेत. कराटे हा खेळ शिकून मानसिक व शारीरिक दृष्ट्या बळकट होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर राष्ट्रीय कराटे अध्यक्ष मोहनकुमार राजपूत म्हणाले की शिरगुपी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धा अतिशय यशस्वीपणे सुरू आहे. कराटे हा संरक्षणासाठी उत्कृष्ट खेळ आहे. आपल्या मुलांना लहानपणापासूनच कराटेचे प्रशिक्षण दिल्यास ती मुले आयुष्यात यशस्वी होऊ शकतात असेही पालकांना सांगितले. त्यानंतर राणी चेन्नम्मा सेल्फ डिफेन्स अँड कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितले की या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत 6 राज्यातील सुमारे 310 कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा येथील कराटे खेळाडूंनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात जुगुळगावचे KSS हायस्कूलचे मुख्याध्यापक मृत्युंजय हुगार, शिक्षण निरीक्षक लक्ष्मण तोरणगट्टी, शिवानंद हल्लीगौडर, महावीर जिरकेहाळ, मायाप्पा पुजारी, लक्ष्मण चौगला, तेजपाल उपाध्याय, तात्यासाहेब आंबे आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. थर्ड ऑल इंडिया ओपन कराटे चैंपियनशिप 2024 का आयोजन आज जापान यामागुची शिंतोरियो कराटे डू एसोसिएशन ऑफ इंडिया की तरफ से आयोजन किया गया है कागवाड़ कर्नाटक में, जिसमें लगभग आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, कर्नाटका, अन्य स्टेटों से आए खिलाड़ियों ने भाग लिया. थैंक यू. इस अत्याचार को रोकने के लिए एक सबसे पहले मैं पेरेंट्स को कहना चाहूँगा कि अगर अपने बच्चों को सेल्फ डिफेंस कराते हैं तो जिसमें क्या होता है कि सेल्फ डिफेंस करने के बाद बच्चा अपना कहीं भी बचाव कर सकता है, निडर होके जा सकता है. और हमारा एक मकसद है एसोसिएशन की तरफ से आज हमारा नेशनल कंपटीशन कर्नाटक में हो रहा है, जिसमें नेक्स्ट टाइम कोशिश रहेगी कि ज़्यादा से ज़्यादा खिलाड़ी आए और ज़्यादा से ज़्यादा कंपटीशन को सफल बनाएं. थैंक यू. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಜಿಲ್ಲಾ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸೆಲ್ಫ್ ಡಿಫೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಕರಾಟೆ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಬೆಳಗಾವಿ ವತಿಯಿಂದ 3ನೇ ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಗುಪ್ಪಿ ಗ್ರಾಮದ ಹೊಲವಲಯದಲ್ಲಿ ನಾವು ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ 6 ರಾಜ್ಯದಿಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 310 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ UP, ರಾಜಸ್ಥಾನ್ ಮತ್ತು ದಿಲ್ಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ, ಆಸಾಂ ಈ ತಂಡಗಳೆಲ್ಲವೂ ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಜು ಪಾಟೀಲ್ ಅಂತ, ಜಿಲ್ಲಾ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸೆಲ್ಫ್ ಡಿಫೆನ್ಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि या ठिकाणी तिसरी राष्ट्रीय स्तरीय कराटे स्पर्धा चॅम्पियनशिप ही कागवाडमधील शिरगुप्पी येथील मल्लिकार्जुन जे बहुउद्देशीय हॉल आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि खरं तर मी सर्व आयोजकांचं आणि त्याचबरोबर पाटील सरांचं विशेषतः खूप कौतुक करतो. त्याचबरोबर त्यांची टीम, या सर्व टीमचं ही खूप मनपूर्वक असं हे करतो. कारण कर्नाटक या राज्यामध्ये खूप अशा कराटे प्रशिक्षक आहेत, कराटेच्या विविध संस्था आहेत, परंतु खेळाडूंच्या खऱ्या अर्थाने ज्या कलेला वाव देण्याचं काम आहे हे राजू पाटील सरांनी केलेलं आहे. कारण ही एक नेहरू केंद्राच्या मार्फत घेतली जाणारी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि हे खूप मोठं यश या ग्रामीण भागातील या नवयुवकांचं मी म्हणू शकतो. आणि या स्पर्धेला असा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. विविध राज्यातून खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, आसाम असेल, अशा विविध राज्यातून खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत.
तर ह्या सर्व खेळाडूंचा देखील या ठिकाणी खूप असं मोठा उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणचे जे स्थानिक जे नेते मंडळी असतील किंवा स्थानिक जे पदाधिकारी आहेत किंवा स्थानिक जी लोक आहेत त्यांनीसुद्धा ह्या स्पर्धेसाठी खूप असं महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर सर्व मीडिया, सर्व जे मीडियाचे बांधव आहेत, जे पत्रकार बांधव आहेत, त्या लोकांनीसुद्धा खूप या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला न्याय देण्याचं काम किंवा ग्रामीण भागातील खेळाडूला न्याय देण्याचं काम या ठिकाणी या सर्व मंडळींनी केलेलं आहे. मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी या संस्थेच्या मार्फत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्व आयोजक, त्याचबरोबर सर्व खेळाडू, त्याचबरोबर या सर्व स्थानिक नागरिक, पत्रकार बंधूंचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नाव सांगा. कृष्णा हनुमंत आडगळे, मी आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याचबरोबर प्रशिक्षक आहे आणि मी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. भारताकडून मी वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. तर मला देखील खूप आनंद झाला. मनोज राजपूत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. संपूर्ण भारतभर सरांचं काम चाललेलं आहे. तर अशा पद्धतीचं काम आम्हाला भविष्यात सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची संधी मिळावी. धन्यवाद. ओके सर. Do you know why? Because conducting a national level program is not easy. We are conducting a school level program and so many problems came there. But Raju conducted national level program. It is great pleasure to me because he is my student. That is why I am gratefully thankful for him. So he did a lot of job. ಆನಂತರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲೇನು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ರಲ್ಲ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ಹೇಳಲೇಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಅವರೆಲ್ಲ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ನನ್ನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಆಲ್ ಆರ್ ದೇ ಆರ್ ಮೈ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಲವಬಲ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. And here also, Mincho sir is also sitting there and others sitting there. All are my students. ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಅವರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ ಬೇರೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸೊ ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತಂದರೆ ನೀವು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಿಮ್ಮ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬಂದು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಸಾಧಿಸಿ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನನಗಿಂತಲೂ ಮುಂದೆ ಹೋದಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅವರ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ನೋಡಿ ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಲಿ ಅವರು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಉದಾಹರಣೆ, ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದರು. ದೇ ಡಿಡ್ ವೆರಿ ವೆಲ್ ಆಫ್ ದಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್. ಆ್ಯಂಡ್ ಟುಡೇ ಮಾಯಪ್ಪ ಎಸ್ ಪೂಜಾರವರೇ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಚೌಳಿಯವರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾಭಿಮಾನಿಗಳೇ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯದಿಂದ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. बच्चों, मेरे ख्याल से लगता है आप आउट ऑफ स्टेट से आए हैं कि हमारी भाषा आपको समझ नहीं आएगी, फिर भी हम थोड़ा हिंदी में बोलने की कोशिश करेंगे. जो कराटे बहुत दूर दूर से आए हैं उन बच्चों के लिए मैं अपने कर्नाटक से इंस्ट्रूमेंट सबको क्या करता हूँ, स्वागत करता हूँ, सुस्वागत. एक कराटे अपने स्टेट में जो बेलगाम डिस्ट्रिक्ट में कराटे कहीं पर नहीं रहता. हम डिपार्टमेंट भी कराटे चलाते हैं, लेकिन हमने थोड़ा समझ में कि कराटे डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट्स कहाँ चलाएंगे. तो यहाँ का लोकल जो बॉडी है कागवाड़ में, जो हमारा पी टीचर है, जो हेडमास्टर बैठे जुलूस के, उन्होंने बोले कि कराटे का क्या करो, कॉम्पिटिशन अपने कागवाड़ में करो. हम उसके लिए बहुत साथ देंगे. जो राजू पाटिल हैं वो कराटे का सब उनको मालूम रहता है, क्योंकि हम क्या करते हैं तो कराटे क्या डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट्स यहीं पर स्टार्ट कर दिया. अब 12 वर्ष से बहुत बच्चा है, आप कराटे के खेल में बहुत कोशिश करो. और सब लोग जीतने का नहीं होता, जीतने वाला सिर्फ एक लड़का होता है, लड़की होते हैं. लेकिन उतने दूर से आए बहुत छोटे छोटे बच्चे, मेरे ख्याल से 13-14 साल उम्र के बच्चे, ये तो छोटा, मेरे को 10 साल का लगता है, वहाँ से यहाँ तक आए हो. तो कराटे का क्या करना है, कराटे समझ में लेना चाहिए, कराटे का महत्व क्या है. और आपको जो
गवर्नमेंट ऑफ इंडिया से, गवर्नमेंट ऑफ कर्नाटक से जो कुछ चाहिए तुमके लिए, सपोर्ट के लिए चाहिए, तुमको वहाँ से आने जाने का खर्चा ज़्यादा रहता है, तुम कोचिंग खर्च रहता है, ऐसे लोग कागड़ के लोग तुमको जितने मदद करे से वो तुम्हारे फोकस होना चाहिए कि अपने देश में आप नाम कमाएं। यहाँ पर जो कोर्ट लेके सर्टिफिकेट मिलता है, उस सर्टिफिकेट को क्या होता है, आगे जो ओलंपिक में जो अपने स्टेट में हो उसका महत्व रहता है। लेकिन जब भी खेलते हैं तो क्या राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.